नमस्कार. आज आपण बघणार आहोत किंवा शिकणार आहोत, समजून घेणार आहोत की कॉन्सन्ट्रेशनसाठी, पुन्हा एकदा मी स्पष्ट बोलतोय, कॉन्सन्ट्रेशनसाठी, कुठल्याही धार्मिक विधीसाठी नाही, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, चित्त एकाग्र करण्यासाठी श्रीयंत्र कसे वापरायचे. तर सर्वप्रथम आपण बघूया की माझ्या हातात एक श्रीयंत्र आहे. असं एक श्रीयंत्र काउन्सिलिंग नंतर, कन्सल्टेशन नंतर तुम्हाला दिलं गेलं असणार आहे. तर लक्षात घ्या ह्याचा उपयोग कसा करायचा. आधी तर श्रीयंत्र वापरायचं कसं, जे मी देतोय ते ओके. वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रंगात येणारी, वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली श्रीयंत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी जे यंत्र कॉन्सन्ट्रेशनसाठी आम्ही रिकमेंड करतोय त्या यंत्राविषयी मी बोलतोय. तर तुम्ही इथे बघा की हा जो सेंटरचा डॉट आहे ओके, हा ट्रायंगल पॉइंटिंग डाऊन आहे. ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी असे दोन्ही प्रकारचे श्रीयंत्र असतात. तर मी जे रिकमेंड करतोय ते हा जो सेंटरचा डॉट आहे तो खाली असला पाहिजे. खालची बाजू कोणती आहे हे समजून घेण्यासाठी इथे खाली आम्ही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की खालची बाजू कोणती आहे, कशा पद्धतीने वापरायचं आहे. आता मी तुम्हाला एक सांगतो, श्रीयंत्र जे वापरतो कॉन्सन्ट्रेशनसाठी त्याची पद्धत खूप सोपी आहे. डोळ्याची पापणी न लावता ह्या सेंटर डॉट कडे बघत राहायचंय आणि त्याचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करायचा. साधारणतः पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्ही 90 सेकंद पर्यंत श्रीयंत्राच्या ह्या डॉट कडे पापणी न लावता बघू शकला पाहिजे अशी अपेक्षा आहे. महिन्याभरात ही वेळ 4 मिनिटावर म्हणजे साधारणतः 240 सेकंदापर्यंत गेली पाहिजे आणि 3 महिन्यामध्ये ही वेळ तुम्ही 8 मिनिटापर्यंत घेऊन जायला पाहिजे असं अपेक्षित आहे. निश्चितपणे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनसाठी याचा खूप 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 फायदा होईल. श्रीयंत्राचा वापर, कारण हे खूप छोट्या काळाची एक्झरसाइज आहे, तर ह्याचा वापर दिवसात 2दा-3दाही तुम्ही करू शकता. सकाळ संध्याकाळ तुम्ही केलेला उत्तम आहे. आता मी तुम्हाला एक सांगतो की श्रीयंत्र प्लेस कसं करायचं आपण ते बघूया. मी तुम्हाला सरळ दाखवतोय की श्रीयंत्र एखाद्या भिंतीला किंवा हार्ड सरफेसला असं फिक्स करून ठेवायचं. काय बोललो मी? फिक्स करून ठेवायचे. त्याचा वापर त्याच पद्धतीने असला पाहिजे. पुढची गोष्ट जी आहे ओके ती अशी आहे की श्रीयंत्र हे आपल्या डोळ्याच्या उंचीच्या समानतेला पाहिजे. साधारणतः आता जसं मी ऍडजस्ट करून घेतो हे अशा पद्धतीने, म्हणजे काय होईल की श्रीयंत्रच्या डॉट कडे बघताना हा जो सेंटर डॉट आहे तो माझ्या नजरेच्या लेवलला जेव्हा असेल, मला खूप वाकून बघावं लागू नये किंवा मान वर करून बघावं लागू नये. ओके, अशा पद्धतीने हे फिक्स करायचंय. अजून काही सूचना आहेत त्या निश्चितपणे तुम्ही वापर केला पाहिजे. त्यातील पहिली सूचना अशी आहे की श्रीयंत्र वापर करताना जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसाल ती खुर्ची आराम खुर्ची असू नये, हार्ड सरफेस असावा आणि तुम्हाला असं सरळ बसता येईल अशा पद्धतीची ती खुर्ची असावी आणि त्यानुसार श्रीयंत्र फिक्स करा. आणि मी सूचना ज्या पद्धतीने दिलेल्या आहेत त्या पद्धतीने श्रीयंत्राचा वापर करा. मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तसंच पालकांना सुद्धा, प्रत्येकाला ह्याचा कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू.